मी वाचला काही बातमी थोडी मला चुकीची वाटली, कारण आज सकाळीपासून मी अक्कलकोटमध्येच होतो आणि तिथे नेमका काय घडला आणि किती लोक इंजर्ड आहे, त्याच्यामध्ये आज सध्या स्टेटस काय आहे हे सांगण्यासाठी मी आज सगळी हे प्रेस कॉन्फरन्स बोलावली आहे. तर मी थोडं सुरू करतो. तिथे आपला काल सुमारी 12 ते 1 दरम्यान दुपारी आपली जे मुलं आहे तिकडे जिल्हा परिषद शाळा बबलाचे, ते शाळाला परत येऊन त्यांनी जे आपली सिलिंग आहे त्याच्यामध्ये हुक्स आहे, सिलिंग मध्ये जे हुक्स असतात तो आहे तिकडे. हुक्स मध्ये त्यांनी काय केला, साडीची डोरी बांधून त्यांनी झोका बांधला तिकडे आणि ते झोकावर ते झुलत होते आणि झुलताना एक मुला साडी पकडून वरती गेला, त्यामुळे ते हुक बाहेर आला आणि जे प्लास्टर होता ते 2 इंचा प्लास्टर खाली पडला आणि खाली पडल्यानंतर आपले जवळपास 15 जे 13 मुले 13 आपले स्टुडंट्स आणि 2 टीचर यांच्यावरती प्लास्टर आला. तर आम्ही लगेच आमचे जे BDO आहे आणि THO आहे तिकडे, ते लगेच स्पॉटवर गेले आणि ॲम्ब्युलन्सतून ते सगळे लोकांना घेऊन आपले SDHला आले, आपले रुग्णालयाला. आणि तिथे येऊन 15 पैकी 13 लोकांना काहीच म्हणजे असे काही झाला नव्हता, म्हणून त्यांना लगेच डिस्चार्ज केला गेला. आणि उर्वरित जे 2 होते, एक मुलींना वॉमिटिंग केली, एक स्टुडंटनी वॉमिटिंग केली, म्हणून त्यांना आम्ही प्रॉपर CT स्कॅन करून ऑब्झर्वेशन मध्ये ठेवले आणि आज त्यांचा पण CT स्कॅन पूर्णपणे नॉर्मल आला आणि आज ते परत डिस्चार्ज झाले. आणि एक मुलांना पायीमध्ये थोडी चोट आली होती, म्हणून त्याची ड्रेसिंग करून त्यांना पण आज डिस्चार्ज करण्यात आलेला आहे. हे सद्यस्थिती आहे. नंतर आज जेव्हा मी स्पॉटला गेलो तेव्हा मला लक्षात आला की तो जे बबलाची जे खोली आहे, ते खोली आपली धोकादायक खोली पण नव्हती. कारण मी थोडासा डेटा सांगतो अक्कलकोटबद्दल. अक्कलकोटमध्ये जवळपास 254 शाळा आहे आणि त्या 254 शाळामध्ये 1196 एवढी आपली खोली आहे आणि त्यापैकी 138 खोलीच्या आम्ही स्ट्रक्चर ऑडिट केले होते आणि 138 पैकी 122 एवढी खोली धोकादायक होती. त्याच्यामध्ये बबलाची खोली नव्हती, कारण तो शाळा तेवढी धोकादायक नाही आहे. मी पण गेलो आणि तो शाळाला जवळपास काहीतरी 28 ते 30 वर्ष झालेले आहे आणि त्याच्या स्ट्रक्चर ऑडिट पण काही म्हणजे त्याची गरज पण नव्हती आणि तो केला गेला पण नव्हता आणि तो शाळा धोकादायक नव्हती. म्हणून हे जे कालपासून जी बातमी आहे, जे सुरू आहे की धोकादायक शाळा होती किंवा स्लॅब पण कुठलेही पडला नाही. मी फोटोज पण शेअर करतो. फक्त प्लास्टर पडलाय खाली आणि तो पण स्वतः नाही पडला. जे मुलांनी साडी पकडून जे वरती गेले, जे साडीची जी डोर होती ते त्यांनी जे झोकामध्ये बांधली होती ते पकडून जेव्हा ते वरती गेले तेव्हा तो प्लास्टर पडला, तसा आहे. आणि जे 100